कर्तृत्वाचा हुंकार. प्रवीण मोरे, डॉक्टर विजय मोरे. गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रीय राज्यमंत्री मानना रामदासजी आठवले सोबत त्यांचे असलेले स्वीय सहाय्यक, शब्दापेक्षा कृती मोठी हे ब्रीद जपणारे नाव म्हणजे प्रवीण मोरे. आज प्रवीणचा वाढदिवस. हा केवळ एका व्यक्तीचा वाढदिवस नसून एका अशा कार्यकर्त्याचा गौरव आहे ज्याने सत्तेच्या वलयात राहूनही पाय जमिनीवर ठेवले आणि समाजाप्रती आपली बांधिलकी कधीही ढळू दिली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा केवळ भाषणांपुरता मर्यादित नसून तो आचरणात आणण्याचा असतो हे प्रवीण मोरे यांच्याकडे पाहिल्यावर प्रकर्षाने जाणवते. आंबेडकरी चळवळीची शैक्षणिक, आर्थिक आणि वैचारिक उन्नती व्हावी यासाठी ते नेहमीच आग्रही असतात. समाजातील तरुण पिढीने केवळ भावनिक न होता वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ व्हावे यासाठी ते सतत मार्गदर्शन करत असतात. शिक्षण आणि माहिती हीच परिवर्तनाची खरी शस्त्रे आहेत हा विचार ते तरुण कार्यकर्त्यांच्या मनात रुजवत आहेत. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर अनेक जण केवळ प्रसिद्धीसाठी करतात, मात्र रिपब्लिकन पक्षाच्या गोठात सोशल मीडियाचा इतका सकारात्मक आणि प्रभावी वापर करणारे प्रवीण मोरे हे कदाचित एकमेव व्यक्तिमत्व असावे. आपल्या पोस्ट्स, मुलाखती आणि लेखणीच्या माध्यमातून ते केवळ राजकीय बाजू मांडत नाहीत, तर सामान्य जनतेचे प्रश्न, वंचितांच्या व्यथा आणि सामाजिक अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करतात. सोशल मीडिया हे प्रबोधनाचे साधन कसे असू शकते याचा वस्तुपाठच त्यांनी कार्यकर्त्यांसमोर ठेवला आहे. एक मित्र म्हणून प्रवीणकडे पाहताना मला त्यांचा कमालीचा संयम आणि अभ्यासू वृत्ती भावते. सत्तेच्या केंद्रस्थानी असूनही सामान्य माणसाच्या अडचणी सोडवण्यासाठी ते ज्या तत्परतेने धावून जातात ते त्यांच्यातील खऱ्या माणुसकीचे लक्षण आहे. प्रसिद्धीचा झगमगाट टाळून शांतपणे सेवाभावातून काम करण्याची त्यांची पद्धत ही आजच्या सेल्फी संस्कृतीत दुर्मिळ आहे. नम्रता आणि शिस्त हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे दोन महत्त्वाचे खांब आहेत, ज्यामुळे ते केवळ साहेबांच्याच विश्वासातील राहिले नाहीत, तर कार्यकर्त्यांना देखील असा विश्वास वाटतो की प्रवीणला सांगितले एखादे काम तर ते काम करू शकतो. आंबेडकरी चळवळीतील नवीन कार्यकर्त्यांसाठी प्रवीण मोरे हे एक जिवंत उदाहरण आहेत. नेतृत्व कसं असावं यापेक्षा कार्यकर्ता कसा असावं आणि आपल्या नेत्याशी निष्ठा कशी जपावी याचे ते उत्तम प्रतीक आहेत. नेतृत्वाच्या मागे उभे राहूनही आपले वेगळे अस्तित्व आणि वैचारिक ठसा उमटवणे ही सोपी गोष्ट नाही, पण प्रवीणने ते साध्य केले आहे. प्रवीण मोरेची पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचाल ही अधिक व्यापक आणि समाज परिवर्तनाला गती देणारी ठरो. त्यांच्या लेखणीतून आणि वाणीतून सामाजिक प्रबोधनाचा हा जागर असाच अखंड सुरू राहो. अशा या माझ्या दिलदार मित्रास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. प्राध्यापक डॉक्टर विजय मोरे.